हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, बऱ्याचशा ताई म्हणत होत्या की आम्हाला 36 साईजचं पेपर पॅटर्न कटिंग हवं आहे, म्हणजे त्याच व्हिडिओ शेअर करा. तर आज आपण तेच पाहणार आहोत, 36 साईजचं पेपर पॅटर्न कसं कटिंग करायचं. त्या अगोदर मी सगळ्या जुन्या ब्लाऊजवरून मापं घेतलेले आहेत. हे आहे त्यांचा कस्टमरचा जुना ब्लाऊज आणि त्याच्यावरची मी मापं सगळे वहीवरती लिहिलेले आहेत. आता सविस्तर व्हिडिओ त्याच्यावरती आहे. बरं, जुन्या ब्लाऊजवरून मापं कसे घ्यायचे त्याच्यावरती व्हिडिओ आहे डिटेलमध्ये, ते मी पोस्टमध्ये टाकेल, तुम्ही नक्की बघा. तर बघा, अशा पद्धतीने आता मी इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. आपले ब्लाऊजची उंची आहे 12.5. तर आपण 13.5 वरती टिक केलेला आहे. 1 इंच आपण एक्स्ट्राचं मार्जिंगसाठी घेतो, खाली अर्धा आणि वरी अर्धा जातं. आणि त्यानंतर शोल्डरचा दुसरा भाग, म्हणजे 10 इंच शोल्डर असतं डीपनेकला, तर शोल्डरचा मी दुसरा भाग घेतलेला आहे 5.5 इंच. आता बघा, अशा पद्धतीने मी त्याला मार्किंग करून घेतले आणि मुंडा घेतलेला आहे मी इथं 6 इंच. तर पाहू शकता तुम्ही. आता छाती आहे, पूर्ण छातीचा घेर आहे 36 इंच. त्याचा चौथा भाग आपण इथं 9 इंच टाकणार आहोत आणि शिलाई मार्जिंग आपण इथं 1.5 इंच घेणार आहोत. तर ते वरती पुढं पण मी इथं टिक करून मार्किंग केले. आणि त्यानंतर आपण ते मुंड्यातून मुंड्याच्या त्या कोणातून आपण वरती 1 इंच ते 1.25 इंच येतो आपण वरती. तिथं मी 1.25 इंचवरती टिक केले आणि मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे. आता गळा रुंदी घेतलेली आहे मी इथं 2.25 इंच. अगोदर आपण पुढचा पॅटर्न कट करणार आहोत, तर त्या अगोदर आता आपल्याला पुढच्या गळ्याची उंची टाकायची आहे. इथं मी 5.5 इंच 6 इंच टाकलेली आहे. 5.5चा गळा आहे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा अशी म्हणजे 6, म्हणजे फक्त 6 इंच उंची मी इथं टाकलेली आहे आणि गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर इथं खाली यायचं आहे आपल्याला. खाली कंबरेचा चौथा भाग टाकायचा आहे. कंबर आहे 30 इंच, त्याचा मी 7.5 इंच टाकलेला आहे कंबर. आणि 1 इंच बॅकला टक्स आणि 1.5 इंच मार्जिंग, म्हणजे आपलं शिलाई मार्जिंग फिटिंगचं. तर त्याच्यासाठी आणि ते आपण दोन्ही पण शिलाई मार्जिंगचं 1.5 इंच वरचं खालचं दोन्ही आपण मार्किंग करून घेतलं आहे. आता तुम्हाला व्यवस्थित दिसा म्हणून थोडंसं जवळून दाखवते, कारण इथं ना मार्किंगचा पेन माझा संपला होता, तर तुम्हाला ते व्यवस्थित दिसत नाही आहे. मी साध्या नॉर्मल पेनाने इथं मार्किंग करत आहे. तर पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, योगपट्टी काढायची आहे. योगपट्टीसाठी आपल्याला इथं 2.5 इंच टिक करायचे आणि फिटिंगच्या लेवलला सुद्धा शेवटला 2.5 इंचवर. आता ती रेषेने आपल्याला सरळ आधी मार्किंग करून घ्यायची आहे. आता इकडं कटोरीच्या साईडनी पहिलं आपल्याला इथं अर्धा इंच वरती यायचे आणि असे सेप देऊन घ्यायचं आहे. आता आपली योगपट्टी पण तयार म्हणजे मार्किंग झालेली आहे. आता इथं कटोरीचं भाग घ्यायचा. आता कटोरी आहे 5 इंच. त्यानंतर गळ्याच्या साईडनी ना वरती यायचं आहे आपल्याला 1.25 इंच वरती जायचं आहे आणि इथं मध्ये पण आपल्याला काढायचं आहे. बघा, आता हे मध्ये जे असतो तुम्हाला परत एक दाखवते. अगोदर आता आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊया. मधल्या मुंड्याचा म्हणजे पुढच्या मुंड्याचा आपण अर्धा इंच आतमध्ये येऊन पुढच्या मुंड्याचा आकार दिला आहे आणि इथं मध्ये 2.5 इंच सोडून दिलं आहे, एक टिक केलं आहे. आता इथं 3 पॉईंट निघलेले आहेत कटोरीचे. नीट बघा, कारण एका ताईने विचारलेलं होतं कटोरी कशी काढता तुम्ही. तर अशा पद्धतीने 3 पॉईंट निघले. आता हे तिन्ही पण पॉईंट आपल्याला जुळून घ्यायचे आहेत. पाहू शकता, अशा पद्धतीने गोल आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. असा सुंदर असा गोलाकार आलेला आहे. आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया आणि अजून कटोरी कशी वाढवायची ना ते तुम्हाला पुढे दाखवते. बघा, आता ही सध्या फक्त आपल्याला कटोरीचं छोटं माप निघले. कटोरी आपल्याला पूर्ण मोठी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ती ब्लाऊजला स्टिच करता येते. तर पाहू शकता, अशा पद्धतीने आता आपण 2 भाग करून घेऊया, कारण आपल्याला डबल फोल्ड पेपर होता त्याच्यामुळे. आता हे आपण काय करू, मागचा एक खालचा पेपर आहे ना ते साईडला ठेवू आणि पुढचा गळा पुढचा मुंडा हे आपण कट करून घेऊया. आणि त्यानंतर आहे ना योगपट्टी पण कट करूया आणि कटोरी आणि साईड पॅटर्न वेगवेगळा करून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने मी आता इथं कट करून घेतले. आता इथं साईड पॅटर्न पण तयार झालेला आहे. आता इथं ना जिथं शोल्डरच्या खाली थोडंसं शोल्डरच्या तिथे चुन्या पडतात ना, तर इथं थोडासा आकार दिला तर नाही पडत. आता आपण इथं मागचा पॅटर्न घेऊया. तर मागच्या पॅटर्नला 2.25 इंच गळा रुंदी आणि इथं 9 इंच गळ्याची उंची घेतलेली आहे. 8.5चा गळा आहे, अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे, शोल्डरला जॉईंट करण्यात जातं. आणि उंची घेतली, गळ्याचा आकार देऊन घेतला आणि गळा पण लगेचच मी इथं कट करून घेते, कारण हे ब्लाऊजनं मी तुम्हाला स्टिच पण करून दाखवणार आहे. म्हणजे मी स्टिच केल्याच्या नंतर पण दाखवणार आहे, कारण कटोरी ब्लाऊज शिवायचं ह्याच्यावरती व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, कसं शिवायचं काय. त्यानंतर बॅकचे टक्स पण देऊन घेतले
4.5 इंच उंची, 4.5 इंच रुंदी. आता बॅग पूर्ण आपला रेडी झालेला आहे. बॅगचा पॅटर्न हे साईड पॅटर्न आहे, हे सुद्धा रेडी झालेलं आहे. ह्याच्यावरती आपण लिहून ठेवायचं 36 साईज आणि कोणते कोणते पॅटर्न आहे, साईड पॅटर्न, कटोरी, योगपट्टी अशा पद्धतीने. आणि जे काही आपलं बॅग पॅटर्न असतं ना त्याच्यावरती ज्या कस्टमरचं आपलं पेपर पॅटर्न आपण काढलेला आहे त्या कस्टमरचं तुम्ही नावही लिहू शकता, किंवा 36 साईजचं जर काढलं तर तुम्ही दुसऱ्या कस्टमरला सुद्धा 36 साईजच्या कस्टमरला ते वापरू शकता. फक्त उंची कमी जास्त काही त्यामध्ये थोडासा बदल आपल्याला त्या मापांमध्ये करावा लागतो. तर ते पण कसा करायचा काय ते पण मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर बघा आता मी इथं अशा पद्धतीने आपल्याला योगपट्टी आणि कटोरी ह्या दोनच गोष्टी वाढवायच्या आहेत. तर आता इथं योगपट्टी आपल्याला अर्धा इंच वाढवायची आहे, ते पण खालच्या साईडने. आता ती इथं व्यवस्थित तुम्हाला दिसलं नाही पण दाखवते बघा. इथं खालच्या साईडने जे निळं अक्षराचं नाव दिसते ना त्याच्या खालती आपण अर्धा इंच योगपट्टी वाढवलेली आहे, कारण ते आपल्याला जास्त जाते शिलाई मार्जिंगमध्ये योगपट्टीचं जॉईंट करण्यामध्ये. आता इथं कटोरी बघा, कटोरी कशी ठेवली मी. तर बघा कटोरीचं आपल्याला इथं चारी पण बाजूला आपल्याला कटोरीसाठी एक्स्ट्राचा पेपर पाहिजे. तर मध्यभागी कटोरी ठेवली. त्यानंतर ही अशा पद्धतीने जे आहे जशी तशीच आपण इथं मार्किंग करून घेतली. अगोदर व्यवस्थित असं हे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं जशी आहे तशी. तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला इथं काय करायचे, दोन्ही पण साईडनी 1.25 इंच वाढवायचं, म्हणजे 1 इंच आणि त्यानंतर आपल्याला पाव इंच, म्हणजे असं 1.25 इंच आपल्याला वाढवायचं आहे. तर आता इथं मी कटोरीच्या हुकल्याच्या बाजूनी वरतून कटोरीला गळ्याला अर्धा इंच वाढवले, दोन्ही पण साईडनी 1.25 इंच वाढवले आणि वरती गळ्याला पाव इंच वाढवले आणि सगळे पॉईंट आपले हे जुळून घ्यायचे. आता इथं थोडासा व्हिडिओ फास्टमध्ये झाला त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजलं नाही, पण कटोरी पण कशी वाढवायची, कटोरी कशी कटिंग करायची याच्यावरची सविस्तर व्हिडिओ आहेत. तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला मध्य काढायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे बघा अशा पद्धतीने. आता हे मध्य काढून आपल्याला खाली यायचं आहे. 1.5 इंच घेतलं आहे मी खाली आणि ते पण व्यवस्थित जुळून घेतलं आहे. आता आपण टक्सचं उंची घेत असतो 3 इंच आणि रुंदी घेत असतो 1.5 इंच. तर 1.5 इंच दोन्ही पण साईडनी 1.5 इंच मार्किंग केलं आहे, मध्येतून 3 इंच केलं आहे आणि अशा साईडनी तुम्हाला हे करायचं आहे. आता जिथून आपण जे मध्य काढलेलं आहे ना त्याच्या खाली आपण 1.5 इंच वाढवलं टक्ससाठी, जे आपण इकडून 1.5 इंच घेणार आहोत. आता काय जसं की तुम्हाला जर जास्त वाढवायचं असेल, तुम्हाला अजून टक्स पप व्यवस्थित यायला पाहिजे, जास्त पाहिजे असेल तर तुम्ही नाही तर खालीसुद्धा वाढवू शकता थोडंसं, अजून अर्धा इंच, तुम्ही 2 इंचाचा पण खाली टक्स जास्त घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने आता मी तुम्हाला इथं फोल्ड करून दाखवते. छान असा पप येतो ह्या कटोरीला बघा. आता 36 साईज म्हटल्याच्यानंतर एवढं बास होईल. तर आता कटोरीच्या साईजनुसार असतं कमी जास्त. तर अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे. तर पाहू शकता आता इथं बॅक पॅटर्न रेडी आहे, साईड पॅटर्न रेडी आहे, कटोरी योगपट्टी अशा हे आपली पार्ट रेडी आहेत. तर मग आता आपण काय करूया, आपल्याला लांबबाही कट करायची आहे. तर बघा आता मी इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. इथं लांबबाही आहे, उंची त्याची 10 इंच आहे. तर आपण 1 इंच ॲड करून 11 इंचवरती मार्किंग करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला घडी घ्यायची आहे 9 इंच आणि अर्धा इंच त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रामध्ये टाकायचं आहे. तर 9.5 वरती आपण इथं घडी मार्किंग केलेली आहे. त्याच्यानंतर 3 इंच आतमध्ये यायचं आहे. 3 इंच आतमध्ये आल्याच्यानंतर मुंडा खुली आपल्याला घ्यायची आहे आणि 3 इंच आतमध्ये येऊन परत त्याची आपल्याला शिलाई मार्जिंग घ्यायची आहे. तर आता अशा पद्धतीने मी इथं केलेलं आहे. आता इथं वरती शोल्डरच्या तिथून आपण बाही जॉईन करतो ना तिथं 2 इंच वरती एक टिक करायचं आहे आणि 1.5 इंच वरती एक टिक करायचं आहे आणि मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. आता व्यवस्थित इथं कामून दाखवलंच नाहीच, म्हणजे व्यवस्थित दिसलंच नाही व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने दंडघेर वगैरे मी व्यवस्थित हे केलं आहे, पण मी एक पुढं सेपरेट व्हिडिओ बनवेल बाहीचं कटिंग कसं करायचं. तर बघा अशा पद्धतीने हे आपलं बाहीचं पण कटिंग झालेलं आहे. तर आता आपण
हे सगळे पार्ट आपण तयार करून घेतलेले आहेत. आता आपण आहे ना अस्तरवरती डायरेक्ट मार्किंग करून लगेचच ब्लाऊज पण कटिंग करून घेणार आहोत. आता जे मी इथं तुमच्यासमोर माप काढलेलं आहे तेच मापाचं ब्लाऊजचं कटिंग मी आता इथं करणार आहे. आता हे जे माप आपण वापरूनच लगेच ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत. त्यासाठी मी अस्तर घेतलेलं आहे. 1 मीटर अस्तर आहे. 36 साईजचं ब्लाऊज आहे. 10 इंचाची बाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं 1 मीटर अस्तर लागतं. ज्यावेळेस बाही थोडीशी कमी असते 5च्या आतमधली त्यावेळेस आपल्याला अस्तर थोडंसं कमी लागतं आणि जास्त 5च्या पुढं बाही असेल तर आपल्याला अस्तर जास्त लागतं. तिथं मी ते 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथं जसा पॅटर्न आहे मागचा तसाच आपण इथं मार्किंग करून घेऊयात. तर पाहू शकता तुम्ही इथं जसा आहे तसंच मी मार्किंग केला. अगोदर इथं थोडासा जास्त झालं तर ते पण मार्किंग बुजून टाकलं. त्यानंतर साईड पॅटर्नसुद्धा जसा आहे तसाच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला त्यानंतर योगपट्टी आणि बाहीसुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथं बघा अशा पद्धतीने आता मी बाही जिथं ॲडजस्ट होईन ते जे पॅटर्न आपल्याला ते पॅटर्न ॲडजस्ट करायचं आहे. पण शक्यतो हे माझ्या पॅटर्नच्या नेमलेल्या जागा असतात. मी जिथं तिथं अस्तरची व्यवस्थित मार्किंग करून घेत असते जेणेकरून अस्तरही छान असं पुरतं आणि उरलेलं अस्तर योगपट्ट्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वापरता येतं. आता हे कटोरीची साईडसुद्धा ह्या अशा पद्धतीने ठेवायची जेणेकरून कटोरीला टक्सही छान येतो आणि कटोरीचा शेपही सुंदर असा दिसतो. तर बघा अशा पद्धतीने आपण हे जसे पॅटर्न ठेवले मी तसेच तुम्ही पण ठेवून कटिंग करायचं. आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया. अगोदर आपण इथं बॅक पॅटर्न कट करणार आहोत. बॅक पॅटर्नचा गळा कट करणार आहोत. लगेचच मुंडा म्हणजेच बॅक पॅटर्न आपण बाजूला केला. त्यानंतर आपण साईड पॅटर्न कट करून घेऊया. व्यवस्थित जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला कटिंग करायचं जेणेकरून आपलं परफेक्ट माप असं बसतं. आता कटिंगमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला हे अस्तर पुरण्यावर असतं. कुठं कोणचा पार्ट ठेवावं ते पण कळत नाही. पण ह्याच्यावरती सुद्धा अशी भरपूर अशी व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती. तुम्ही हळूहळू एक एक चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. किंवा तुम्हाला नाही समजलं तुम्ही कमेंटमध्ये विचारत जा. मी लक्ष देऊन तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करील. तर अशा पद्धतीने मी आता कटोरी पण कट करून घेतलेली आहे. तर आपले हे सगळं अस्तरचं पॅटर्न कट केलेलं आहे. जे काही उरलेलं आहे थोडंसं 2 पट्ट्या काढून घेतल्या हुक लूक पट्टीसाठी आणि हे आहे ब्लाऊज पीस. तर आता ब्लाऊज पीसला एका साईडनी मोठे काटे येतात आणि एका साईडनी छोटे काटे येतात. तर आता हे आपल्याला मोठे काटे आहेत ना ते आपण बाहीला वापरणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलं आहे आणि बाहीचं कटिंग करणार आहोत. आता बाहीच्या दंड घेऱ्यापाशी आपल्याला बरोबर काठ पुरतात पण इकडून हे थोडेसे आपल्याला कमी पडत आहेत. तर तिथं आपण जॉईंट देणार आहोत. आता बाहीला जॉईंट कसा द्यायचा ते सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. आता इथं आपण फोल्ड करून घेतला व्यवस्थित आणि त्यानंतर अशा पद्धतीने आता इथं जिथं काही ब्लाऊज पीस व्यवस्थित गोळा वगैरे झालेला असेल व्यवस्थित नसेल तर तुम्ही इथं इस्त्री मारून घ्या. आता इथं हे बऱ्यापैकी बरा होता. एवढा काही खराब नव्हता ब्लाऊज पीस गोळा नव्हता झालेला त्यामुळे मी इस्त्री नाही केली आणि मी लाईटही नव्हती त्यावेळेस मी कट करीत होते त्याच्यामुळं मग हे जसं आहे तसा मी इथं ब्लाऊज कट करून घेतला. ज्यावेळेस हे ब्लाऊज पूर्ण शिवून होईन त्यावेळेस द्यायच्या वेळेस मी इथं इस्त्री करून घेते ब्लाऊजला. तर बघा अशा पद्धतीने मी आता योगपट्टी साईड पॅटर्न कट केला. मी आता कटोरी पण कट करते आणि आता जे काही उरलेलं आहे ते फोल्ड करते आणि त्याच्यामध्ये आपण योगपट्टी पण काढून घेणार आहोत. तर ह्याला कुणी क्रॉसपट्टी म्हणतं, कुणी योगपट्टी म्हणतं, कुणी कंबरपट्टी म्हणतं. तर अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला जे काही उरलेला कपडा आहे त्याच्यासाठी आपल्याला बाहीसाठी जॉईंट काढायचं आहे. दोन्ही पण साईडनी आपल्याला 2-2, 4 असे जॉईंट आपल्याला करून घ्यायचे आहेत. त्यातून मी बघते कुठला काय पार्ट उरेल आपला. तर अशा पद्धतीने आता आपण बाहीला जॉईंट पण देऊन घेणार आहोत नंतर. तर अशा पद्धतीने आता आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारा. आपण एक एक सेपरेट व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करील. तर नाहीतर मग तुम्हाला मी एखाद्या लाईव्हमध्ये सुद्धा कटिंग दाखवेल. तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.